जंगलांच्या कथा आणि व्यथा. जंगल आणि पर्यावरण. पर्यावरणाशी अनेक गोष्टी निगडीत आहेत. जंगलामध्ये वन्यजीवही येतं आणि जंगलाच्या बाजूला राहणारा ग्रामीण नागरिक पण येतो. तर या संदर्भात मला असं वाटतं की मी फारसं काही बोलण्यापेक्षा आपण थेट मुद्द्यांना हात घालूया. मी मान्यवरांना विनंती करते आहे. सर्वात प्रथम आपण विवेक कुलकर्णी, खारफुटी आणि शहरी जंगलाचे अभ्यासक. मी सरांना विनंती करते आहे की त्यांनी त्यांच्या विषयावरती मुद्दे मांडावे. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं भरभरून उपस्थिती बघून बरं वाटतं आहे की या विषयावरती अजूनही जागरूकता निर्माण होती आहे आणि सर्वच वयोगटाचे लोक दिसत आहेत. मी आज जे बोलणार आहे ते दोन गोष्टींवरती, दोन प्रामुख्याचे मुद्दे आहेत. एक तीव्र खारफुटीच्या वनस्पती आणि शहरी जंगलं किंवा ज्याला आपण अर्बन फॉरेस्ट म्हणतो. याचं कारण ही दोन्ही गोष्टी मुंबईला लाभलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल बराचसा उहापोह होतो, बरीचशी चर्चा होते. पहिल्यांदा सर्वात मी खारफुटींबद्दल काही ज्या संकल्पना लोकांच्या मनात आहेत त्याला थोडासा धक्का लावणार आहे. खारफुटींना खूप आपण महत्त्व दिलं आहे, पण त्याचबरोबर एक कुठे ना कुठेतरी एक देवत्व दिलं गेलं की दे आर द सेव्हियर्स. मग त्यांच्यामुळे सुनामीपासून रक्षण होतं, त्यांच्यामुळे अजून हरिकेन्सपासून रक्षण होतं. आणि असा एक अपेक्षा केल्यानंतर ज्या वेळेला कित्येक वेळा तुम्ही गावांमध्ये बघाल किंवा कोस्टल एरियांमध्ये बघाल की लोकांना तसं काही जाणवत नाही. मग तुम्ही काय म्हणताय? याचं कारण की नैसर्गिकरित्या जिथे पाणी शांत असतं, खाडी, नदीचं मुख, इथे या वनस्पती वाढतात. जिथे पाणी शांत आहे, करंट्स कमी आहेत. सुनामी वगैरे येते ती समुद्रातून येते. तिथे ऑलरेडी लाटा असतात, टर्ब्युलन्स असतो. तिथे मॅनग्रोव्ज फारशा वाढत नाहीत. आधीच शांत असलेल्या प्रोटेक्टेड एरियांमध्ये त्या वाढतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्याही जीवसृष्टी आहेत की उदाहरणार्थ सँड्यून्स. त्याचं अपरंपार महत्त्व आहे, पण ते कुठे ना कुठेतरी आपलं सगळं लक्ष खारफुटींवरती केंद्रित झाल्यामुळे बाकीच्या ज्या महत्त्वाच्या इकोसिस्टम्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्षच झालं. ग्रासलँड्स आहेत, कोस्टल ग्रासलँड्स किंवा मार्शलँड्स ज्या आहेत त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि फिजिकली यांच्यामुळे एक ब्रॉड पट्टा जो असतो तो मानव त्या पट्ट्याच्या पलीकडे राहतो, तेव्हाच त्याचं ते संरक्षण करू शकतील. पण ते पट्टेच अतिक्रमित करून जर तुम्ही समुद्र किनाऱ्यापर्यंत आलात तर मग ते मॅनग्रोवची जी 4,000 झाडं पण तुमचं संरक्षण नाही करू शकत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मुंबईच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे. आज सुनामी आली तर मॅनग्रोव पश्चिम किनाऱ्यावरती कुठे आहेत जास्त? पश्चिम किनारा पूर्णपणे तिथे माणसं आहेत आणि सुनामी आली तर ती पश्चिम किनाऱ्यावर नाही येणार, पूर्वेकडून येणार नाही. कारण पूर्वेला ठाणे क्रीक आहे जिथे मॅनग्रोव्ज जास्त आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मॅनग्रोव जमीन वाढवते असा एक गैरसमज असतो. तसं काही नसतं. फक्त जर ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण होतो तो गाळ घट्ट धरून त्याचं हळूहळू मग जमिनीत रूपांतर होतं. हे सगळं गाळामुळे होत असतं. मॅनग्रोव फक्त त्याला मदत करतात. दे ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. तिसरी गोष्ट म्हणजे त्या अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहेत आणि फार स्लो ग्रोईंग आहे. तर असं नाही आहे, त्या अत्यंत फास्ट आणि विगरस ग्रोईंग वनस्पती आहेत आणि दे आर अपॉर्च्युनिस्ट. जिथे अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे ते वाढायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ राजभवनाच्या पायथ्याशी दगडांच्या पॉकेट्समध्ये ते निर्माण होतात किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंतींच्या इथे तुम्हाला जिथे ब्रिज झालेली आहे वॉल तिथून त्या वाढायला दिसतील. त्यामुळे त्यांची स्वतःची क्षमता आहे आणि तरीही त्याचं महत्त्व
अत्यंत मोठं आहे. पण कसं आहे की शिवाजीला राजा म्हटलं आणि माणूस म्हटलं तर तो एक फार मोठी व्यक्ती ठरते, पण त्याला तुम्ही देवच म्हटलं तर तो सगळं करणार नाही. शिवाजीला माणूस बघून बघाल तेव्हा त्याचा माणूस पण लक्षात येतं. तर तसंच या वनस्पतीनं तुम्ही त्या वनस्पती आहे, एक प्रकारची इकोसिस्टीम आहे, त्याचा एक काही उपयोग आहेत, त्या पद्धतीने जर विचार केला तर उगाचच त्याला देवत्व द्यायची गरज नाही. कारण काय, देवत्व एकदा आलं आणि विश्वास तुटला की मग ते जसं कुबेर साहेब म्हणाले तसं होतं, मग ते नष्टच करायचं. त्याचा एक त्याचं त्या आणि मुंबई, आता आपण बोलू की मुंबईमध्ये या वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात ठाणे खाडीमध्ये आहेत, मग मारवे खाडीमध्ये आहेत, बांद्र्याला माहीमच्या खाडीत, मिठी नदीच्या खाडीत आहेत. जिथे जिथे प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट आहे तिथे त्या वाढत गेल्या. त्याच्या पलीकडे या ज्या खाड्या ज्या आहेत या पूर्वीच्या नद्या होत्या, आणि जे मोठ्या प्रमाणात मुंबईत पाणी, जो पाऊस पडतो त्या पाण्याचा निचरा या खाड्यांमधनं होतो. जसजसं मुंबईचा भराव झाला, मुंबईची 7 बेटं, बाहेरची 7 बेटं आणि 66 बेटांचं साष्टी, 66 म्हणून ते साष्टी, या सगळ्या याच्यामध्ये छोट्या छोट्या नद्या होत्या, प्रवाह होते, आणि हायड्रोलॉजिकली ते फार बॅलन्स्ड होते की त्याचं पाणी सगळं समुद्राकडे निघून जायचं. ज्या वेळेला आपण मुंबई भरली त्यावेळेला या गोष्टींचा कुठेही विचार केला गेला नाही, आणि काही ठिकाणी लो लाईंग एरियामध्ये निर्माण झालं. त्याच्यानंतर 1970मध्ये कुठेतरी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई निर्माण करायचा विचार झाला. ती सगळी किमान 1/3 भाग नवी मुंबईचा हा समुद्राच्या लेवलच्या खालती आहे. तो विचार बाकी कुठला न करता मग तिथे एक डच मेथडॉलॉजी वापरली आणि काही डाईक्स निर्माण केले गेले, होल्डिंग पॉइंट्स केलं. इंजिनिअरिंगदृष्ट्या चांगला उपाय होता, आणि तोपर्यंत तुमच्याकडे कुठलेही कायदे नव्हते की CRZ नव्हता, त्यामुळे ते सगळं निर्माण झालं. मग मध्येच कुठेतरी CRZ आला, तो आपण त्यांच्यावरती लावून टाकला. जी काय डेव्हलपमेंट आहे ती अर्धवट झाली. आता आपली अवस्था ही त्रिशंकूसारखी झालेली आहे, आणि हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जर आपण मुंबईमध्ये जंगलांचं कॉन्झर्वेशनची गरज नाही आहे, व्यवस्थापनाची गरज आहे. हे व्यवस्थापन आज आपण करतोय का, नाही करत आहे. कुठेतरी एक मुद्दा आला, मुंबईमध्ये फ्लेमिंगो वाढतायत, आणि मग आपण फ्लेमिंगोचं अभयारण्य तयार करूया, आणि मग ते आपण एक अभयारण्य पण छानसं तयार केलं. पण त्याच्यामागचा मुद्दा बघा, ठाणे खाडीचं महत्त्वाचं काम आहे पाण्याचा निचरा, आणि ते फक्त पावसाळ्याचं पाणी नाही तर जवळपास 20 मिलियन लिटर्स अ डेचा फ्लो आहे आपल्या सिवेजचा. 3 शहरांमधनं हे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या 3 शहरांमधनं एवढ्या मोठ्या प्रमाणात सिवेज तिकडे येतं. याला पावसाळ्यात परिस्थिती निर्माण होते, खूप पाऊस आहे, पाणी सगळं अगदी माथेरानपासून पनवेल क्रीकपासून ते सगळं पाणी त्या खाडीत येत असतं. त्याच वेळेला समजा भरती आली आणि तुमचं 20 मिलियन लिटर डेचा फ्लो, एवढं पाणी वाहून नेण्याची क्षमता आज त्या खाडीत आहे का? 50 फूट खोल खाडी होती ती, आज हायेस्ट हाय टाईडला 16 फूट पण खोल नाही आहे. 1994मध्ये पहिल्यांदा एक 1500 फ्लेमिंगो तिकडे आले. त्यांना जाणवलं की चांगलं आहे, भरलेला आहे गाळाने प्रदेश, तर तिथे अपॉर्च्युनिस्ट आहेत ते, जसे मॅनग्रोव्ह अपॉर्च्युनिस्ट आहेत तसे तेही अपॉर्च्युनिस्ट आहे. तर त्यांना बरं एवढ्या मोठ्या प्रमाणात सिवेज येतं, त्याच्यामध्ये हाय ऑर्गॅनिक कंटेंट असतं, त्याच्यामुळे अलगे वाढायला लागतात त्या पाण्यामध्ये, त्यामुळे खाद्य पण मिळतंय. तिथे BARC आहे, तो एरियामध्ये जास्त लोकांना प्रवेश नाही, त्यामुळे तिकडे एक माणसांपासून पण भय नाही आहे, कोणीच तिकडे शिरत नाही आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि ते फ्लेमिंगो वाढायला लागले. मग त्यांनी इतरांना सांगायला सुरुवात केली, यार हे गत चांगलं आहे. आणि हळूहळू 1994 ते आज 35 ते 40 हजार फ्लेमिंगो आज येत आहेत. हे एकीकडे वा फ्लेमिंगोसारखा सुंदर पक्षी तिकडे येतोय,
हे धरायचं का ठाणे खाडी मृत होतीये हे बघायचं. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या इथे आपण सँक्च्युरी केल्यामुळे ठाणे खाडीचा गाळ उपसायचं ठरलं तर परवानगी मिळण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत धावायला लागेल. ती परवानगी मिळेपर्यंत 2-4 पूर येऊन गेलेले असतील. मग आपण तिकडे जाणार का कोर्टाकडे धावायचं की ठाणे खाडीमध्ये गेल्या कित्येक वर्षात मॅनग्रोव्ह वाढत चाललेत कारण हा गाळ भरत चालला आहे. त्यामुळे तिथे ती जागा वरती आल्यामुळे त्यांना एक ठराविक डेप्थ मिळाली की ते वाढायला सुरुवात करतात. तसे ते वाढत चाललेले आहेत. मग ती समजा काढायची झाली तर कोर्टाची परवानगी घ्या. मग इथे आपल्याकडे व्यवस्थापनाचा मुद्दा कुठे आला. हे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो. आज त्या गोष्टीवरती आपण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. डोंट बी इमोशनल फूल्स. आपण काहीतरी एकच विचार करून जर केला तर सायंटिफिक सत्य काय ते बघा. कशा पद्धतीने ती मॅनेजमेंट करता येईल, कशा पद्धतीने त्याचा उपयोग मुंबईला पण करून घेता येईल, पर्यावरणासाठी पण करून घेता येईल, लोकांसाठी पण करून घेता येईल आणि निसर्गासाठी पण करून घेता येईल. हा समतोल राखणं. आज मी 1993 पासून मॅनग्रोव्हजवरती काम करतो आहे आणि मला वाटतं मी किमान 6 वेगवेगळ्या ठिकाणी मॅनग्रोव्ह वेटलँड सेंटरबद्दलचं काम केलं, आराखडे केले. अजून एकही उभारलं गेलेलं नाही. मग केवळ आपण घोषणा करतो, केवळ आपण काहीतरी स्टडी करतो, पण त्याचं प्रत्यक्षात फलित होत नाही. त्या पद्धतीने जर आपण लोकांचा सहभाग, कारण याच्यासाठी लोकांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. मी एक छोटंसं माझं गोदरेजचं उदाहरण देतो की मी 93 मध्ये गोदरेजमध्ये कामाला लागलो. तिथे मॅनग्रोव्हचं जंगल होतं आणि मला सांगितलं हे तुम्ही बघणार. माझा कंपनीशी काहीही संबंध नव्हता. कंपनीची एक ट्रस्ट होती, त्याच्यातर्फे मला ठेवलं होतं, पण पगार कोण देणार म्हणून कंपनीच्या रोलपटावर ठेवलं होतं. तिकडे मी पहिल्यांदा गेलो तेव्हा संपूर्णपणे सॉलिड वेस्टचा हीप होता. पेंट स्लज, इपॉक्सी पावडर याच्यात ढीकच्या ढीक पडले होते. तर मी काय डोंगलाचं इथे मॅनग्रोव्ह कॉन्झर्वेशन करणार हा मला प्रश्न पडला. तिथे एक वॉच टॉवर होता, त्याच्यापर्यंत पोचायला मला 3 दिवस लागले. कारण तो सगळा जवळजवळ कंबरभर तिथे कचरा होता, त्याच्यातून चालणंच मुश्किल होतं. मग मला लक्षात आलं की मला पहिलं टार्गेट या कंपनीलाच केलं पाहिजे. मी तिकडे करून नाही चालणार. मी नशिबाने सोराबजी गोदरेजसारखा एक द्रष्टा तिकडे होता चेअरमन म्हणून. मी सोराबजी गोदरेजनं म्हटलं की हे बरोबर नाही. त्यांनी नशिबाने मला म्हणाले तुला फुल परवानगी देतो. मी पहिलं माझं एक ट्रेनिंग सेशन घेतलं. मी जस्ट जॉईन झालेला एक मुलगा ज्युनियर ऑफिसर पदावरचा आणि समोरच्या वक्ते होते, श्रोते होते, ते सगळे व्हाईस प्रेसिडेंट होते, सगळे प्लांट मॅनेजर. मी अर्धा दिवसाचं त्यांना ट्रेनिंग घेतलं, त्यांना घेऊन गेलो. त्याच्यामुळे त्यांचे डोळे उघडले. कित्येक जणांनी कधी बघितलंच नव्हतं आपण किती प्रदूषण करतोय. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी राबवल्या तिकडे. आणि आज इतके वर्ष झाल्यानंतर मी सुद्धा सोडून आता जवळजवळ 9 वर्ष झाली आणि आजही त्या गोष्टी चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये या संपूर्ण फिरोजशाह नगर म्हणून जी गोदरेजची वसाहत आहे त्याचा एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्सचं इंडिकेटर म्हणून त्या मॅनग्रोव्हकडे बघितलं गेलं. आज तीच गोष्ट जी गोदरेजच्या छोट्या टाउनशिपला लागू झाली ती आज आपण मुंबईला करू शकतो. मुंबईचा एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्ससाठी 2 इंडिकेटर आहेत, मॅनग्रोव्ज आणि संजय गांधी नॅशनल पार्क. आज जर आपण अख्ख्या मुंबईचा, म्हणून मी इनफॅक्ट वनमंत्री साहेबांना विनंती करीन की त्या दृष्टीने कोऑर्डिनेशनचा जर विचार केला गेला. आतापर्यंत कसं होतं आहे की वन खातं हे बाहेरचंच, म्हणजे त्यांचा जवळकी किंवा समाजाशी
काहीच कॉन्टॅक्ट नसतो. ते वेगळीकडे त्यांचं काम करणार, त्यांचे कायदे पाळणार, बाकीचे लोक बाहेर ते बाहेरून विचार करणार. आपण समन्वय साधलेलाच नाही आतापर्यंत. तो कुठेतरी साधण्याची गरज आहे. काही इंडिव्हिज्युअल ऑफिसर्सनी प्रयत्न केले, त्याला चांगला रिस्पॉन्सही मिळाला होता, पण ते इंडिव्हिज्युअल प्रयत्न होते. त्यापेक्षा त्याला शासनाची मान्यता मिळून, राजमान्यता मिळून जर समन्वय साधता आला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्क हे एक जातिवंत सुंदर असं जंगल आहे. मग ते सेमी एव्हरग्रीन आहे, डेसिड्युअस भाग आहेत त्याच्यात. आणि एक सोपी गोष्ट असते की कुठलंही जंगल समुद्रात मिळतं तेव्हा त्याचं मंगल होतं, म्हणजे मॅंग्रोव्ह. मॅंग्रोव्हला मंगल हा शब्द जगभर मँगल्स या नावाने ओळखले जातं. तर ते जंगल वे मंगल जे म्हणतो आपण, ते मुंबईत साध्य झालेलं आहे. कारण कुठलंही जंगल समुद्रात जातं त्यावेळेला त्याचं मंगल होतं, म्हणजे मॅंग्रोव्ह होतं. हा संपूर्ण पट्ट्यामध्ये आपण जर विचार केला तर खूप चांगल्या प्रकारची जैवविविधता आहे. पण तेच जंगलातले पक्षी असतील, इन्सेक्ट्स असतील, हे बाहेर आल्यावर काय? कॉन्क्रीट सगळीकडे. आणि बाहेर जी झाडं पण आहेत ना, त्याचाही कधी काही विचार केला गेलेला नाही. कोणतरी नगरसेवक येणार, मंत्री येणार किंवा कोणतरी मोठा माणूस येणार, 10 झाडं त्यांच्या हातात दिली, ही लावायची आहेत, ती कुठली लावायची आहेत, का लावायची आहेत, याच्याबद्दल फारसा विचारच केला जात नाही. आपण जर संजय गांधी नॅशनल पार्कला निगडीत असलेली झाडं जर मुंबई शहरात थोडी पसरवली ना, तर तिकडचे पशु पक्षी हे बाहेर येऊन त्यांना एक कॉरिडॉर मिळू शकतो. हा कॉरिडॉर आपण मुंबईच्या बाहेर नेऊ शकतो, तिथून ते दुसऱ्या जंगलामध्ये सहज फिरू शकतात. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या खाण्याची व्यवस्था झालेली असेल तर त्यांच्यावरचा स्ट्रेसही कमी होईल आणि संपूर्ण आपण रिजनल डायव्हर्सिटी आहे ना ती बदलू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नक्कीच आहे. आता उदाहरणार्थ 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा कुठलीही मोठी बिल्डिंग बांधायची असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंटल परमिशन लागतेच लागते. त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ना, हा झोन तयार करा, झोनल लेवलवरती फॉरेस्ट डिपार्टमेंट हे करू शकतं, आम्हाला या झोनमध्ये ही झाडं हवी आहेत. तर त्यांना तुम्ही सांगा, तुम्हाला 200 झाडं लावायची आहेत ना, त्यातली 40 ही असतील, 40 ही असतील, 30 ही असतील. या पद्धतीने जर आपण केलं तर एक प्रकारचं कल्चर निर्माण होईल. जसं कुबेर साहेब म्हणाले की देव जो संपतोय त्याचं कारण ते कल्चर लॉस झालेलं आहे. आज ॲग्रिकल्चर राहिलेलं नाही, फक्त फार्मिंग राहिलेलं आहे. तो कल्चर हा शब्द गेला आहे. आपण देवातला फुलपुडीतली फुलं देतो. ओरिजिनल संकल्पना काय होती की प्रत्येक फूल, कारण प्रत्येक देवाची वेगळी आवड का आहे ती माणसाने निर्माण केलं आहे. ही वेगवेगळी मेडिसिनल प्लांट्स आहेत, त्याच्या कॉन्झर्वेशनच्यासाठी ती केली गेलेली एक सोय आहे. तुम्ही बघाल तर ते दररोज देणारी जी फुलं आहेत ना, ही आपल्या रोजच्या औषधात लागणारी, रोजच्या जीवनात लागणारी वनस्पती आहे. तुळस म्हणा, दुर्वा म्हणा, हे दररोज लागतात. काही फुलं फळं ही थोडी रेग्युलर लागत नाहीत, मग त्यांना आठवड्याचं हे आहे. मग बेलफळा शंकराला, तुम्हाला ते झाड कुठे आहे ते माहीत असावं म्हणून ती फ्रिक्वेन्सी ठेवली गेलेली आहे. तर या सगळ्याच गोष्टींचा जर आपण विचार केला आणि शासनाकडून जर आपण ते कल्चर निर्माण करायचं झालं, ते कल्चर निर्माण केलं, तर मला वाटतं मुंबईला आणि त्याच्या जंगलांना आणि मंगलांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. धन्यवाद. किशोर रिठे, वने आणि वन्यजीव व्यवस्थापन त्यांच्यात जे काम आहे यांच्यातलं, तर ते सगळ्यांनाच माहिती आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीचे ते सदस्य राहिलेले आहेत. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांना विचारूनही घेतले गेले आहेत. तर मला असं वाटतं की किशोर सर, आपण आपला मुद्दा मांडावात. सर्वप्रथम आयोजक, लोकसत्ता आणि त्यांचे सर्व सहभागी,
आणि विशेषतः कुबेर सरांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो की आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे होतं आणि कुण्या तरी कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे होत नाही त्या गोष्टी, ते आपण घडवून आणलं, याबद्दल आपलं सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. मला 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहे, पण ते मुद्दे मांडत असताना एक पार्श्वभूमी मी थोडी स्पष्ट करून देतो. कारण वनमंत्री साहेबसुद्धा विदर्भातून आलेले आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामधून, वाघांच्या जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि त्यांचा वाघ, वन्यजीव आणि जंगल याच्याशी जवळचा आत्मीयतेचा संबंध आहे. आणि मी पण वाघांच्या जिल्ह्यामधून आलेलो आहे. मेलघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ओल्डेस्ट टायगर रिझर्व महाराष्ट्रामध्ये. पहिला जर टायगर रिझर्व कोणता झाला असेल तर तो मेलघाट टायगर रिझर्व झाला. मी स्पष्टीकरण असं आपल्याला देतो की आम्ही लोक जे काही काम करत आहे, मी 1988 पासून या क्षेत्रामध्ये आलो आणि वने आणि वन्यजीव या क्षेत्रामध्ये काम करत राहिलो. आम्ही स्वयंसेवी संघटनेकडून जेव्हा काम करतो तेव्हा शासन कोणत्याही पक्षाचं असो, आमचं काम ते मुद्द्यांना धरून, त्या विचाराला धरून पुढे नेत असतं. ते काँग्रेस सरकार असो, आता भाजप सेना सरकार असो. आणि त्यामुळे मी जे काही इथे प्रश्न मांडणार आहे ते फक्त आता सुधीर भाऊ मंत्री झाले, वनमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे आणि म्हणूनच हे सगळे काढले, अशातला भाग नाही. ती पूर्ण प्रक्रिया आहे महाराष्ट्रामधल्या जंगलांमध्ये आणि वन्यजीव क्षेत्रांमध्ये, संरक्षित वनक्षेत्रांमध्ये सुरू झालेली. आणि माझी आत्मीयतेने अशी इच्छा आहे की त्याला आता 4 चांद लागणे आपण जे म्हणतो. कारण सरांनी सांगितलं धन आणि वन हे कधीच एकत्र आलं नाही महाराष्ट्रामध्ये. आणि मी स्वतः राज्य वन्यजीव मंडळामध्ये वनमंत्री नाईक साहेबांच्या काळात सुद्धा की तुम्ही हा फंड बाकीचे डेव्हलपमेंटल एजन्सीज जेवढ्या आहेत, सरफेस ट्रान्सपोर्ट आहे, बाकीचे सगळे इरिगेशन आहे, त्यांनी डिस्ट्रक्शन करायचं म्हणजे डेव्हलपमेंटल प्रोजेक्टसाठी होणारा पर्यावरणाचा विनाश आणि मिटिगेशन मेजर्स हे फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यायचे. 6000 कोटीचा प्रोजेक्ट आणि त्याचे मिटिगेशन मेजर कोणी घ्यायचे? फॉरेस्ट डिपार्टमेंट, ज्यांचं बजेट 300 कोटीच्या आत आहे. म्हणजे हे सिम्पली न म्हणण्या म्हणजे ती काम आम्ही करणार नाही असं म्हणण्याचं गोड उदाहरण हे आहे. आता असं मला वाटतंय की या काळामध्ये तरी असं होणार नाही. वनविभाग मिटिगेशन मेजर वनविभागाने घ्यायला नको. आम्हाला फंड्स जास्त दिले नाही तरी चालेल. आता धनमंत्रीच आपल्याकडे आहेत, त्याचा प्रश्न येणार नाही. परंतु या विभागामध्ये मिटिगेशन मेजर्स हे कधीच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मस्तकी मारायला नको, ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्सनी घ्यायला पाहिजे. त्यामुळे माझी मी तुम्हाला सांगितलं की पार्श्वभूमी जी आहे ती ही आजच्या काळातली नाही आहे. मी पूर्ण आपल्यापुढे जे 2 महत्त्वाचे प्रश्न मांडणार महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांना, संरक्षित वनक्षेत्रांना लागलेले, त्याचा असा दीर्घ आपण विचार करा, 2 मिनटं करूया. पहिला जो मुद्दा आहे तो आहे वन्यजीव संरक्षणाचा. सध्या वन्यजीव सप्ताह पूर्ण जगभर साजरा होतो आहे. भारतामध्ये पण सगळ्या राज्यांमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा होतो आणि फेसबुक आणि याचं युग आहे. मी एक कमेंट त्याच्यावरती वाचली आणि एका फील्ड डिरेक्टरने सांगितलं, वी आर सेलिब्रेटिंग वाईल्ड लाईफ वीक. आणि त्या सेलिब्रेशन या शब्दावरती इतकं झोडून काढलं फेसबुकच्या चाहत्यांनी की हे काय सेलिब्रेट करण्याचे दिवस आहेत? इकडे वाघ मरत आहेत, इकडे वन्यजीवांची हत्या होत आहे आणि तुम्ही सेलिब्रेशन सांगताय. आणि म्हणून मी आज जेव्हा मला हा विषय मांडायची संधी आपण दिली, मी असं म्हणणार की ज्या वन्यजीवांनी सॅक्रिफाईस केलं आणि ते काही असे सुळावर गेलेले नाहीत, त्यांचा पद्धतशीर सुळावर त्यांना नेण्याचा घाट या देशामध्ये घातला गेला. आणि हे आपल्याला लगेच स्पष्ट होईल. मी तुम्हाला सांगतो की कटनी जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशमधला जिल्हा आहे हा, या जिल्ह्यामध्ये बहेलिया पारधी कम्युनिटी, पारधीमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी ट्राईब्स आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत. त्यामध्ये बहेलिया हे आहे, बावरिया पण आहेत हरियाणा साईडला. या लोकांनी पद्धतशीरपणे, महाराष्ट्रच नाही देशामधल्या सगळ्या राज्यांमध्ये, आणि फक्त वाघ नाही, सिंहसुद्धा, यांच्या हिटलिस्टवर सिंहसुद्धा होते. आणि हे सगळं त्यांनी आपलं, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कटनी जिल्ह्यामध्ये एका पर्टिक्युलर वेळी सगळे बहेलिया हे ऑक्शन करतात एरियाजचं. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व कोणाला द्यायचं, मेलघाट कोणी घ्यायचा, कर्नाटकामधलं बंडीपूर कोणी घ्यायचं, हे असे ऑप्शन आपल्या देशामध्ये वाघांना मारण्याचे होतात. आणि ही फॅक्ट आहे, ही CBIच्या इंटेलिजन्समध्ये सुद्धा आलेलं आहे. ही आपण गोष्ट समजून घ्या. हे लोक संपूर्ण देशामध्ये पसरलेले होते. या
वाघांचं संरक्षण करायचं, वाघासाठी आपण इतका करोडो रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारांनी द्यायचं आणि शेवटी आपण आणलेलं पीक कोणीतरी असं पद्धतशीर हार्वेस्ट करायचं आणि नेपाळ, थायलंड, साऊथ कोरिया या देशांमध्ये विकायचं. हा डाव जर आपल्याला बंद करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कठोर पावलं उचलणे आवश्यक आहे. मी तुम्हाला जे सांगणार, मी फक्त प्रश्न मांडत नाही तर मी काही सूचना पण करतोय आणि वनमंत्री साहेब या ठिकाणी आहेत, त्याचं निश्चितच निराकरण होईल. आणि उदाहरण जर त्याचं द्यायचं झालं, सिंहाबद्दल असंच होत होतं आणि वाघांबद्दलही होत होतं. आम्ही सगळे ओरडण्याचं काम करत होतो. महाराष्ट्राबद्दल जर तुम्हाला बोलायचं तर मी 1995 मध्ये दिल्लीला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली मार्चमध्ये. त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ह्या हत्या होत आहेत, असं शिकारी होत आहेत. त्यावेळी महाराष्ट्राचे जे कोणी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन होते, मी नाव सांगत नाही, ते माझ्या जवळ आले कारण त्यांचं इन्सल्ट झाला असं त्यांना वाटलं. आणि मी युवक होतो, मी VC मध्ये होतो, 20 वर्षाचा 22 वर्षाचा असेल. ते माझ्या कानात आले आणि तुम्हाला NGOजला का ते शिकारी कानात येऊन सांगतात का हो इकडे महाराष्ट्रात सुरू आहे? असं तर काहीच सुरू नाही, तुम्ही महाराष्ट्राची नाचक्की करताय. मला खरंच मला सांगतो, मी अत्यंत प्रामाणिकपणे ते स्टेटमेंट केलं होतं आणि ही फॅक्ट होती. त्यानंतर मला इतकी चीड आली की हा माणूस असं कसं बोलतोय, हे सुरू आहे बाबा. मी त्या मागे लागलो आणि 20 मे 1999ला महाराष्ट्र वन विभागातले कर्तव्यदक्ष वनाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अकोल्यामध्ये आम्ही रेड केली. त्यामध्ये 2 वाघाची कातडे, 2 बिबट्याची कातडे, टायगर बोन्स हे सगळं रिकवर केलं. 8 आरोपींना आम्ही अटक केली आणि दॅट वॉज द फर्स्ट सीझर. तुम्ही वाचून घ्या, 1999 मधलं फर्स्ट मेजर सीझर महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं. आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स आणि बाकीचे जे काही घ्यायचं होतं ते वन विभागाने घेतलं, तिथल्या स्वयंसेवी संघटनांचा काहीच संबंध नव्हता. ही गोष्ट मी या ठिकाणी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये हे सुरू होतं, फक्त ते रेकॉर्डेड नव्हतं, त्याच्यावर कोणी पाहणारे नव्हते की हा प्रश्न आहे. आम्ही त्या ठिकाणाहून काम केलं. आज जर का महाराष्ट्राच्या कोणत्याही अभयारण्यामध्ये शिकार होत असेल तर त्याला शिकार म्हणजे ते अरे इतके मोठे बीट आहे, इतकं बीट गार्ड कसं पॅट्रोलिंग करणार? वन विभागाचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि त्यामुळे ह्या शिकारी ज्या होतात त्याच्या खोलवर आम्ही गेलो. फक्त हे 4 आरोपींना 10 आरोपींना पकडून हा प्रश्न थांबणारा नाही, त्याच्या खोलवर आम्ही गेलो. परंतु त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह मेकॅनिझम जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू शकलो नाही. हे मेकॅनिझम जर पहिल्यांदा कोणी आपल्याला दाखवलं असेल तर ते गुजरात राज्याने दाखवलं, असं मानणाऱ्यापैकी मी आहे. गुजरातमध्ये लॉयन्स आणि ही सेम कम्युनिटी, कारण ती स्टील ट्रॅप वापरते आणि स्टील ट्रॅप वाघांना मारण्यासाठी वापरतात, तसंच हे स्टील ट्रॅप लॉयन्सला मारण्यासाठी पण वापरायचे. त्याच्या हिस्ट्रीमध्ये मी जात नाही. लॉयन्सला याच्यासाठी मारायचे की त्याला टायगर बोन्स म्हणून फेक विकायचे, कारण लोक डिस्क्रिमिनेट करू शकत नाही टायगर बोन्स कोणते आणि लॉयन्सचे बोन्स कोणते. तर ह्याच्यामध्ये जेव्हा मोदीजींना ही गोष्ट कळली आणि त्यांचं पिक्चर आहे ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये, CBIला इन्व्हेस्टिगेशन करायला दिलं आणि त्यानंतर मोदीजींनी त्याच्या खोलवर गेलेत आणि त्यांनी तिथे SIT स्थापन केली आणि त्याचे फाइंडिंग्स, आम्ही याच्या सगळ्या खोलवर गेलो की महाराष्ट्रामध्ये आपण काय करू शकतो. केवळ म्हणजे आणि ते काँग्रेस गव्हर्नमेंट असताना गेलो की, आणि त्यावेळी पण राजकीय क्षेत्रात अशी एक हे म्हणजे हे नको. अरे जी गोष्ट कोणत्याही राज्यामध्ये चांगली झाली असेल ती आपण घेतली पाहिजे महाराष्ट्राने. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की ही ट्राईब त्यांनी जे वेगवेगळे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत, राईट फ्रॉम ट्रॅफिक, RTO, तुमचं ग्रामपंचायतचे सरपंच, कारण जे डेटा असतो, मुसाफिर रजिस्टर असतं ते त्यांच्याकडे असतं. प्रत्येक बाहेरून येणारी जमात जी त्या गावामध्ये थांबते ते मुसाफिर रजिस्टरमध्ये नोंद होते. तिथपासून तर चेक नाकामध्ये यांच्या गाड्या ज्या येतात आयुर्वेदिक जडीबुटी विकण्याचं साधन म्हणून, त्या आपल्या राज्यामध्ये कुठून तरी एंट्री करतात. हे सगळं त्यांनी गुजरातमध्ये ट्रॅप केलं आणि त्याच्यावरती असं मेकॅनिझम लावलं. बेल, थँक गॉड की महाराष्ट्रामध्ये, थँक गॉड कशाला, राज्य सरकारने आणि वन विभागाने त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतले आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता बेल न मिळणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र अशी एक भूमिका झालेली आहे. परंतु अजूनही आपण परिपूर्ण त्या प्रश्नाला ॲड्रेस केलेलं नाही. त्यामुळे आजही ही कम्युनिटी किंवा बावरिया कम्युनिटी महाराष्ट्रामध्ये येण्याचं धाडस घालतच आहे. त्यामध्ये आपण अजून पूर्ण 100% नाही झालं.
ज्युडिशियरीला आपण धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी बेल नाकारलेले आहेत, परंतु अजूनही आपला जो फॉलोअप व्हायला पाहिजे. अजूनही आमचे जे अँटी पोचिंग जे स्क्वॉड्स आहेत ते डिफंक्ट आहेत, त्याला आपल्याला स्ट्रेंथन करायला पाहिजे. आणि यामध्ये आम्ही लोक जेव्हा वनविभागाकडे बघतो, सर्वात महत्त्वाची जर का ह्या शिकाऱ्यांना जर का आपल्याला पायबंद घालायचा असेल तर याच्यामध्ये येते इंटेलिजन्स गॅदरिंग. आणि आम्ही नेहमी सांगायचो की अरे पोलीस डिपार्टमेंटचे इंटेलिजन्स गॅदरिंग सर जसं काही असेल मीडियाच्या याच्यामधून, परंतु तरीसुद्धा वनविभागाने पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंटची तरी कॉपी केली पाहिजे इंटेलिजन्स गॅदरिंगमध्ये. आमच्या वनक्षेत्रात कुठे काय होतं याचा डेटा, फक्त पेट्रोलिंग सकाळी 7 वाजता उठलो आणि 11 वाजता परत आलो अशा पद्धतीची नोटिंग न होता त्यामध्ये काय बघितलं यासारखं इंटेलिजन्स गॅदरिंग हे व्हायला पाहिजे. यासारखं मेकॅनिझम हे ज्या राज्यांनी केलं, म्हणजे वन खात्याला पोलीस डिपार्टमेंटसारखं इंटेलिजन्स गॅदरिंग, आता सायबर क्राईम सारखं सेलसुद्धा महाराष्ट्रामध्ये वन विभागाने सुरू केलेलं आहे, त्याला स्ट्रेंथन केलेलं आहे सुधीर भाऊंनी. यामध्ये निश्चितच आपल्याला परिणाम पाहायला मिळतील अशी मला अपेक्षा आहे. परंतु अजूनही मी इथे मान्य करतो की अजूनही महाराष्ट्र झिरो पोचिंगकडे गेलेलं नाही. दुसरा जो प्रश्न मी या ठिकाणी मांडणार तो वाघ आणि वन्यजीवांचा अधिवास, जंगल. आणि आपण शहरामध्ये बसून बरेचदा असं म्हणतो की सगळं काही व्यवस्थित आहे आणि एवढं जर महाराष्ट्रातलं जंगल संपवायचं असेल तर इतकी काही गंमत नाही, ते काही होऊ शकणार नाही, असं आपण बरेचदा भ्रमात राहतो शहरामध्ये वावरताना की नाही पॉसिबलच नाही, हो महाराष्ट्रात जंगल संपू शकत नाही. मी तुमच्या पुढे जी काही आकडेवारी सांगणार त्याच्यावरून तुम्ही स्वतः निष्कर्ष काढा की महाराष्ट्रातलं जंगल किती वर्षांनी संपेल. हे आपण स्टॅटिस्टिकल मॉडेल्स जर मांडले तर आपण काढू शकतो की कधी महाराष्ट्राचं जंगल संपणार. या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आता ती कशी थांबवायची हे बिग चॅलेंज आहे, सगळ्यांपुढे आहे, राज्य सरकारपुढे पण आहे आणि आपल्या सगळ्यांपुढे आहे. हा प्रश्न कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो. आजच्या घटकेला महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्रावरती अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे अतिक्रमणं शेती करण्याच्या नावाखाली सुरू आहेत. त्यामध्ये मी डिस्क्रिमिनेट करणार नाही, हा आदिवासी आहे, हा गैर आदिवासी आहे, आणि हे मी सांगत नाही, हे महाराष्ट्र शासनाचा डेटा सांगतोय. आणि हे टेरी नावाच्या संघटनेला, जी रेप्युटेड ऑर्गनायझेशन आहे, GIS बेस त्यांनी रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, महाराष्ट्र सरकारच्याच डेटाच्या आधारावर केलेला आहे आणि त्यांनी काढलेला निष्कर्ष आहे. आणि आजही महाराष्ट्र शासनाच्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या वेबसाईटला आपण गेलात तर प्रत्येक जिल्ह्यामधून किती वनक्षेत्र कमी झालं हे ते स्वतः सांगतात. ह्याच्या मागचा विषय असा आहे, मी तुम्हाला ग्राउंड रिॲलिटी सांगतो आणि त्याच्या मागची मेक्स सांगतो की लॉ चांगले असतात पण त्याला जर आपण इम्प्लिमेंट व्यवस्थित केलं नाही तर त्याचं काय होतं. प्रत्यक्ष जंगलामध्ये गेलो, त्या ठिकाणी जंगल उभं होतं आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये या जंगलावरती अतिक्रमण ऑलरेडी झालेलं आहे असा दावा ग्रामसभेमध्ये दाखल केला गेला होता. वन हक्क कायदा 2006 नुसार, कारण वन हक्क कायदा आपल्याला माहिती असेल त्याच्यामध्ये 3 स्तरीय समिती असतात, एक ग्रामसभा असते, त्याच्यानंतर SDO लेवलची समिती असते आणि कलेक्टर लेवलची समिती असते. ग्रामसभेमध्ये दावा पहिल्यांदा तुम्हाला दाखल करावा लागतो की ज्याची कोणी 4 हेक्टर म्हणजे 10 एकरपर्यंत जमीन असेल, म्हणजे अतिक्रमण केलेली असेल, तर त्याला पहिल्यांदा ग्रामसभेमध्ये दावा दाखल करावा लागतो की ही मी कसतो आहे इतक्या वर्षापासून. कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नव्हतं, स्टँडिंग फॉरेस्ट तिथे दिसत होतं, पण दावा दाखल होता की या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. आणि त्यानंतर 8 दिवसांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करायला ते महाशय गेले. वन खात्याने लगेच त्यांना थांबवलं. काही तुटं पडलेले दिसले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गार्ड गेले. त्यांनी सांगितलं हे अतिक्रमण फ्रेश आहे, तुम्ही करू शकत नाही. त्यांनी सांगितलं दावा दाखल केलेला आहे साहेब, तुम्ही काही करू शकत नाही. आता हे कशामुळे? फॉरेस्ट राईट्स ॲक्टमध्ये चॅप्टर 3 सेक्शन 5 हा सांगतो की जोपर्यंत हा दावा पेंडिंग आहे तोपर्यंत याला काढू नये. याचा सोयीस्कर अर्थ हा असा पर्कोलेट झाला खालपर्यंत, आणि दावा पहिले दाखल करायचा आणि अतिक्रमण नंतर करायचं, हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. ही फॅक्ट आहे, कोणी डिनाय करून दाखवावी. आणि यामध्ये या कायद्यामध्ये, कायदा चांगला आहे असं मी वारंवार का सांगतोय, कायदा चांगला आहे कारण हा कायदा जेवढा वन्यजीवांचा कळवळीचा कायदा आहे तेवढा दुसरा कोणता नसेल, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट पण नसेल.
कारण हा कायद्याचा सेक्शन 2B सांगतो की वाईल्ड लाईफ जर त्या भागामध्ये असेल आणि ती प्रजाती जसं वाघ, एक उदाहरणादाखल वाघाची जर गरज असेल की 200-250 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्याला पाहिजे आहे, तर तो 250 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियाला क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट म्हणून डिक्लेअर करा. आणि त्या ठिकाणी गरज असेल, लोक खूप आहेत, त्यांचे गुरं खूप आहेत, दोन्ही हार्मनीने राहू शकत नाही, तर लोकांचं पुनर्वसन पण करा. पुनर्वसनाबद्दल बोलणारा, स्पष्टपणे बोलणारा जर कोणता कायदा असेल तर तो फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 आहे. परंतु सेक्शन 2B हे मी पुढचं जे स्टेटमेंट करतोय खूप केअरफुली करतोय, मीडियाच्या समोर करतोय. सेक्शन 2B इम्प्लिमेंटेशन या भारत देशामध्ये बिलकुल झालेलं नाही, शून्य झालेलं आहे. जे लोक म्हणतात की वन हक्क कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करा, सोयीस्कर कशाचं इम्प्लिमेंटेशन करा म्हणतात. बघा आता दुसरा राईट त्यामधला जो आहे, पहिला वाईल्ड लाईफ राईट आहे, हे मान्य केलं पाहिजे. दुसरा राईट आहे कम्युनिटी राईट, प्रत्येक गावाचा सामूहिक वन हक्क असतो. आणि तिसरा राईट आहे व्यक्ती, इंडिव्हिज्युअल राईट. हा प्रत्येक व्यक्तीचा राईट. म्हणजे एखाद्याने त्याच्याकडे 4 एकर शेती होती, पण त्यांनी 1 एकराचं अतिक्रमण केलं, खूप वर्ष आधी केलं होतं, आदिवासी आहे, 31 डिसेंबर 2005 आधी केलेलं आहे, तर त्याला द्या 1 एकर, असं कायदा म्हणतो. 1 एकर द्या त्याला. प्रश्न हा आहे की तुमच्याकडे एक बनियान आहे आणि एक, पहिले काय घालणार आपण. वन हक्क कायद्याचं हे असं झालं. वन हक्क कायद्यामध्ये 3ही राईट सेटल करा म्हणून सांगितलं. कम्युनिटी राईट, इंडिव्हिज्युअल राईट, त्या गावामध्येच राहणारा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे त्याचा राईट, कम्युनिटी राईट, पूर्ण गावाचा हक्क, आणि वाईल्ड लाईफचा राईट. याच्यामध्ये वाईल्ड लाईफचा राईट बाजूला ठेवून दिला, खुंटीवर टांगून, काही इम्प्लिमेंटेशन झालं नाही, 0. दुसरा आहे कम्युनिटी राईट, प्रोसेस 0, हळूहळू ढकलावी लागत आहे. आणि इंडिव्हिज्युअल राईट सपाट्याने झाले. ज्या सामूहिक हक्क होते त्या जंगलावरती पूर्ण गावाचे, त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल लोकांना राईट्स देऊन टाकले, पहिल्यांदा बन्यान चढवून टाकली. आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल राईट्स हे मोठ्या प्रमाणावर दिले गेले. टेरीचा रिपोर्ट हे सांगतो की मोठ्या प्रमाणावर असे इंडिव्हिज्युअल राईट्स आहे की ज्या जंगलावरती जंगल दिसतं, 2012 मध्ये पिक्चर रिमोट सेन्सिंगचं जंगल दिसतं तिथे रिमोट सेन्सिंगनं, आणि 2013 नंतर ते व्हॅनिश झालेलं आहे. कायदा सांगतो 2005च्या नंतर असं व्हायलाच नको होतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा करस्पॉन्डन्स आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी. असे कसे तुम्ही फ्रेश एन्क्रोचमेंट्स महाराष्ट्रामध्ये मान्य करणार. आणि या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख हेक्टर हे जंगल 2007, म्हणजे कायदा आला 2006 मध्ये, 2007 ते 2012, सरकारबद्दल मी बोलत नाही, कोणाचंही असो, पण ही प्रोसेस आहे आणि आजही थांबलेली नाही, सुरू आहे. 1 लाख हेक्टर जंगल हे या 5 वर्षामध्ये गेलं. महाराष्ट्र सरकारला किंवा कोणत्याही राज्य सरकारला आज वनजमिनीशिवाय पर्याय नाही. डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर त्यांना कुठेतरी कितीतरी वनजमीन लागतेच. शेतीच्या जमिनीला तुम्ही हात लावू शकत नाही, लावला तर काय होईल हे लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये या देशाने पाहिलेलं आहे. मग राहतो पर्याय तुमच्या पुढे वनजमिनींना. आणि वनजमिनी जर अशा 1 लाख हेक्टर तुम्ही वनजमिनी जर वाटून देत असाल इंडिव्हिज्युअल्सना, आणि तेही इलिगली, जे जेन्युइन राईट होल्डर्स नाही आहे, आधीपासून नाही आहे, आणि 2005 पासून तरी कशाला मान्य करायचे हो. पण तुम्ही कायदा आला त्याच्यामुळे आता आम्हाला सॅल्यूट करणे आहे त्या कायद्याला. 2005 पर्यंत कशाला पाहिजे. वनक्षेत्र देऊन टाका 5 पर्यंत कोणी जर केलं असेल तर. आणि अशा पद्धतीने आपण हे कम्युनिटी राईट वरती इंडिव्हिज्युअल राईट्स वाटले या देशामध्ये. आणि आता यांना, महाराष्ट्र सरकारला या 5 वर्षामध्ये जंग पछाडलं काँग्रेस गव्हर्नमेंटने. भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी, विकासाचे प्रकल्प, रेल्वे, रोड असे आणण्यासाठी, वनजमीन घेण्यासाठी किती मिळाली यांना. 7,000 हेक्टर. भीक मागून 7,000 हेक्टर महाराष्ट्राला मिळाली वनजमीन, निर्वनीकरण करण्यात आली विकास प्रकल्पांसाठी, जे सगळ्यांचे आहे, महाराष्ट्राचे प्रकल्प आहे त्यासाठी. आणि ऑन द काउंट्ररी 1 लाख हेक्टर वनक्षेत्र हे असं वाटून दिलं. अपेक्षा असतील आमचं सरकार आलं पाहिजे, पण निदान वनक्षेत्राचा असा मतांसाठी वापर या राज्यामध्ये, प्रगत राज्यामध्ये व्हायला नको, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे या पद्धतीने झालेलं आहे. ते कसं थांबवायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण आजही पॉलिटिकली पण त्याच्यावरती कॉन्सेन्सस नाही,
ज्यावेळी हा कायदा 2006 मध्ये आला त्यावेळीही कोणतंही पॉलिटिकल पार्टी हे मानायला तयार नव्हतं की या कायद्याचा मिसयूज होईल. माझ्याकडे डीजीचं पत्र आहे, महाराष्ट्र देशाचा हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स म्हणून. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मी रिटायरच होणार आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर लँड ग्रॅबिंग या देशामध्ये जर कोण्या कायद्यामुळे होत असेल तर हे सुरू आहे. आणि हे त्यांनी असंच नाही, मी पत्र आणलेलं आहे आता. लँड ग्रॅबिंग मोठ्या प्रमाणात आणि हे झालेलं आहे, सगळ्या राज्यांमध्ये झालेलं आहे. आणि आजही जर आम्ही त्यामध्ये, आणि कशासाठी, मी एक साधी गोष्ट सांगतो, हा कायदा ओपन एंडेड नाही. वन हक्क कायदा ओपन एंडेड नाही. ज्यांचे ज्यांचे मूळ हक्क असतील, त्याचे आदिवासी होतं 2005च्या आधीपासून होतं, त्यांनी अतिक्रमण केलं होतं, देऊन टाका. कधी म्हटलं? 2006 मध्ये. 2007 पर्यंत व्हायला पाहिजे होती प्रोसेस, 2008 पर्यंत व्हायला पाहिजे होती. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, अरे कधी बंद होणार? कायदा ओपन एंडेड नाही आहे, मग तुम्ही त्याला कॅप लावणार की नाही? या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आजही अतिक्रमण सुरू आहे. आणि हे फक्त वनक्षेत्रावर नाही, वन्यजीव क्षेत्रामध्ये सुरू आहेत, टायगर रिझर्व्समध्ये सुरू आहे. आता बोला, म्हणजे आम्ही आमच्या मुलांना काय उत्तरं द्यायची की बाबा तुम्ही 25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करताय, किती वाघ वाचवले? आज वाघ नाही, वाघाचं जंगल संपायला लागलं, वाघाचं काही चिंता करत बसले. आणि म्हणून माझी प्रामाणिक विनंती आहे की आपल्याला राजकारण आणि बाकी गोष्टी बाजूला सोडून या प्रश्नाला ॲड्रेस करायला पाहिजे, कॉन्सेन्सस बनवायला पाहिजे. मी काल बातमी वाचली की वनवासी कल्याण आश्रमांनी सांगितलं की वन कायद्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. माझा प्रश्न राहील, वन कायद्याचं कोणत्या, सोयीस्कर की सगळ्या सेक्शन्सचं? क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट सांगा महाराष्ट्रामध्ये किती बनले? एकही नाही. तोच कायदा ना वन कायदा, करा इम्प्लिमेंटेशन, बनवा. आज तर गेलं 1 लाख हेक्टर जास्त प्लस गेलं जंगल तुमचं, पण आता तरी थांबवा. महाराष्ट्र सरकारला भारत सरकारकडे विकास प्रकल्पांसाठी जमीन मागायची गरज पडणार नाही. आज आपण समजायला पाहिजे की आमचं जंगल चाललं गेलं आणि आम्ही विकास प्रकल्पांसाठी कुठून आणणार? ते लँड पण लँड ॲक्विजिशन ॲक्ट, मग पुन्हा म्हणणार की आदिवासींच्या जमिनी घेतल्या सरकारने. आज इलिगली आपण द्यायला नको. आणि आपले सगळे रेकॉर्ड आहे, वन खात्याचे अधिकारी म्हणत आहे, त्यांचे ते ऑन रेकॉर्ड आहे बिचारे. त्यांनी अजून काय करायला पाहिजे? आम्ही विचार करायला पाहिजे की आता या अधिकाऱ्यांना आपण न्याय द्यायचा की नाही. ते कसं डिफंक्ट आपण बसून दिले आणि बस. याच्याबद्दल आपल्याला पॉलिसी डिसिजन्स घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे प्रश्न जे आहे अगदी प्रामाणिक, मला काहीच चिंता नाही. मी तुम्हाला सांगतो, 25 वर्ष मी या क्षेत्रात काम केलं, मी सोडून देईल, देशही सोडून देईल. पण हे जर झालं नाही, मी जयंती नटराजनला साहेब लिहिले, पत्र लिहिले आणि कन्स्ट्रक्टिव्ह वेनी जयराम रमेशांशी मी आर्ग्युमेंट केले. मी स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. नवी मुंबई एअरपोर्ट पासून मी क्लिअर केले. आणि याच्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी कितीतरी प्रोजेक्ट्स मी सांगतो. सरफेस ट्रान्सपोर्टची काही हे नाही, पण आपल्याला आपले जे व्हर्जिन एरियाज आहे, जे देशाची शान आहे आणि जे देशाच्या फ्युचर सायंटिस्टनी सांगितलं फ्युचरमध्ये जर आपल्याला वाघांचे कॉरिडॉर वाचवायचे असेल तर हा जर वाचला तर मग त्या ठिकाणी आपल्याला नाही करायला पाहिजे. इतर अनेक हायवे आपण क्लिअर करतो, पण ज्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत त्या ठिकाणी कृपया, आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, आपण करू शकता. आणि म्हणून आपल्याला जे म्हणजे सरफेस ट्रान्सपोर्ट, तुम्ही रोड बांधा, काही हरकत नाही, परंतु त्या व्हर्जिन एरियामध्ये आम्ही 4 लेनिंगसाठी नाही म्हणू शकत. नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये आम्ही गाईडलाईन्स बनवल्या. आम्ही आमच्या एका भूमिकेशी सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही तसं बोललो, सुप्रीम कोर्टने आम्हाला अपॉइंट केलं. आम्ही आमची भूमिका नाही बदलू शकत. आणि म्हणून आज वन्यजीव आणि वनक्षेत्र हे इतर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सला आमचा विरोध नाही. हे डेव्हलपमेंट आवश्यक आहे, पण मिटिगेशन मेजर्स आम्ही घेतल्याशिवाय कसं त्याला हो म्हणणार? इरिगेशन प्रोजेक्ट्सवरती आपल्याला पासेस द्यायला पाहिजे. वन्यप्राणी मरतात त्या कॅनॉलमध्ये पडून, आणि कॅनॉल काही साधेसुधे नाही. पेंच टायगर रिझर्वकडे कॉरिडॉरमधले कॅनॉल बघा तुम्ही, 30-30 फूट खोल कॅनॉल आहे आणि वाईड आहे. वाघ एका बाजूला राहतात, वन्यप्राणी रानडुकरासारखे एका भागात राहतात, त्यांची संख्या वाढते आणि शेतीचं नुकसान करतात मोठ्या प्रमाणावर. म्हणजे जिथे 100 क्विंटल व्हायला पाहिजे तिथे 10 क्विंटल पण होत नाही, अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. आणि या पद्धतीने आम्ही मिटिगेशन मेजर्स जर घेणार नसू तर कुठे ॲग्रिकल्चर आपला शेतकरी जगू शकतो? आणि सगळ्या विदर्भाचा सगळ्या भागामध्ये अशा कॉरिडॉर आपल्याला ह्या एकत्रित विचार करावाच लागेल. विदर्भामध्ये जंगल राहिलेलं आहे, पण हे प्रोजेक्ट्स पण येणे आहे. विदर्भाने का विकास करू नये का? पण त्यासाठी ॲडिशनल कॉस्ट जर का आपल्याला पाहिजे असेल, मग तिथे आपण म्हणायचं की अरे 700 कोटी कसे हे पर्यावरणवादी? आम्ही नाही मागत बाबा,
आम्ही तर सांगतो की गवा कसा जाईल, त्याच्यासाठी किती करायला पाहिजे हे सांगतो. आम्ही कुठे कॉस्ट काढतो? कॉस्ट नॅशनल हायवे ऑथॉरिटी काढते 700 कोटी 800 कोटी, आणि तीच ऑथॉरिटी 1200 कोटी जेव्हा प्रोजेक्ट थांबतो तेव्हा दिलेली आहे. मी स्टँडिंग कमिटीमध्ये होतो, प्राईम मिनिस्टरची स्पेशल परमिशन घेऊ. तर होत नाही अशातला भाग नाही. आम्ही इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे. आम्ही जर म्हणू की आजही प्रगत राज्य आहे, पण आमच्या सगळ्या वायर्स ह्या लाईव्ह वायर्स राहतील जंगलामधून, कसंही आमचं ते वन्य प्राण्यांचे, असं नाही. तुम्हाला तेवढा खर्च द्यावाच लागेल वन्य प्राण्यांसाठी. आणि म्हणून माझी ही आग्रहाची विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. धन्यवाद.